सोलापूर स्मार्ट सिटी केली, काय घंटा स्मार्ट सिटी केली या लोकांनी इकडे। ज्या नगरसेवकांनी आणि ज्या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत सोलापूरच्या जनतेचा पैसा लुटून खाण्याचं काम केलेलं आहे, ही वेळ आली आहे की त्या सगळ्यांना धडाबस शिकवायची आणि ह्या निवडणुकीत त्या सगळ्यांना पाडून त्यांना घरी बसवायची। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 88 88 87 2507। मित्रांनो, 2016 पासून 2017 पासून ज्या एका निवडणुकीची वाट बघत होतो, ती निवडणूक आपल्या सर्वांसमोर आलेली आहे आणि आपल्याला 10 वर्षानंतर, तब्बल 10 वर्षानंतर, इतके वर्ष सोलापूरमध्ये झालेला भ्रष्टाचार मिटवून आपल्या स्वतःची हक्काची सत्ता आणि आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून द्यायची वेळ आलेली आहे। मी हा 10 वर्षाचा भ्रष्टाचार मानतो, कारण 2017 मध्ये मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून आले आणि ज्या प्रकाराने सोलापुराची विकास कामं करायची होती, या नागरिकांची विकास कामं करायची होती, नागरिकांची विकास कामं करायची होती, ती विकास कामं न करता इथे फक्त आणि फक्त सरकारची तिजोरी खाली करून स्वतःचे खिसे भरणं, स्वतःच्या घरामध्ये पैसे आणणं, स्वतःच्या कार्यकर्त्यांना, स्वतःच्या चेले चपाट्यांना आणि स्वतःच्या चाकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट कसे मिळतील, टेंडर कसे मिळतील याचे राजकारण करून सोलापूरची तिजोरी खाली करण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून मी म्हणतो, ज्या भ्रष्टाचारांनी सोलापूरची तिजोरी खाली करायचं काम केलंय, ज्या नगरसेवकांनी आणि ज्या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत सोलापूरच्या जनतेचा पैसा लुटून खाण्याचं काम केलेलं आहे, ही वेळ आली आहे की त्या सगळ्यांना धडाबस शिकवायची आणि ह्या निवडणुकीत त्या सगळ्यांना पाडून त्यांना घरी बसवायची। कारण मित्रांनो, 2017 नंतर निवडणुका होणार होत्या, 2021 मध्ये निवडणुका होणार होत्या, पण कोरोनाचं काळ सांगितलं, कोणी उद्धव ठाकरेंचं नाव सांगितलं, कोणी एकनाथ शिंदेंचं नाव सांगितलं आणि काही लोकांनी ओबीसी आरक्षणाचं नाव सांगितलं आणि त्याच्यामुळे 2017 नंतर निवडणूक ही डायरेक्ट 2026 मध्ये होत आहे। पण मित्रांनो, भाजपच्या नगरसेवकांनी जो लूटमार केली त्याच्यानंतर अजून एक काळा काळ आला होता। या काळ्या काळामध्ये प्रशासक, शासकीय प्रशासक हे सरकारकडनं नेमण्यात आले होते। हे प्रशासक कोणाचे होते? भाजपने नेमले होते। काम कोणासाठी करत होते? भाजपसाठी। आणि इकडे लुटण्याचं काम कोणाला करत होते? तर सोलापूरच्या नागरिकांना। तर मित्रांनो, मुद्दा समजून घ्या, जेव्हा निवडणूक प्रक्रिया न होता, कोणत्याही मतदान न होता 5-5 वर्ष सरकारचे नोकर म्हणून प्रशासक आपल्यावरती बसवले जातात आणि ते प्रशासक इकडच्या सरकारचा कारभार सांभाळून पैसे फिरवण्याचं काम, लूटमार करण्याचं काम आणि भ्रष्टाचार करण्याचं काम जेव्हा करतात, त्याला आपण हे संविधानाचं उल्लंघन आणि संविधानाचा अपमान मानतो। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी संविधानाचा अपमान केलाय आणि ज्या लोकांनी संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय, त्या लोकांना धडा शिकवा आणि कोणत्याही परिस्थितीत या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक घरी बसवा, ही मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो। आणि मित्रांनो, जेव्हापासून हा निवडणुकीचा खेळ चालू झाला, जेव्हापासून निवडणुकीची तारीख अनाऊन्स झाली आणि जेव्हापासून फॉर्म, AB फॉर्म, तिकीट याचा सगळा खेळ चालू झाला, तेव्हापासून आपण न्यूज बघा, पेपर वाचा, सोशल मीडियावरती जाऊन रील बघा, यूट्यूबवरती बघा, व्हिडिओज बघा, आपल्याला नुसतं एकच गोष्ट दिसते की सगळ्या पक्षांमध्ये, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, या सगळ्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता नाराज आहे। कोण रडतोय, कोण भाजपच्या आमदाराची गाडी थांबवतोय, कोणतरी शिंदे सेनेच्या आमदाराची गाडी फोडायला चाललंय, कोणतरी स्वतःला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करतोय। आणि आपल्या सोलापूरमध्ये तर नवीन प्रकार झाला, इकडे मर्डर पर्यंत गोष्ट पोचली तिकिटावर। मित्रांनो, समजून घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे। इकडे स्थानिक कार्यकर्त्यांना, ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम केलं
आणि ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जीवाचं रान केलं पक्षांसाठी, त्यांना तिकीट देऊन, त्यांना उमेदवारी देऊन, त्यांना नगरसेवक बनण्याचाही संधी होती. पण इतर पक्षांमध्ये काय झालं? तिकीट कोणाला गेलं? पैसेवाल्याला, प्रस्थापिताला, मटका सटका चालवणाऱ्याला, दारूचा अड्डा चालवणाऱ्याला, गुंडागर्दी करणाऱ्याला, किंवा इकडच्या आमदार आणि खासदारांच्या चेले चपाट्यांना. आणि ह्याचंच उलट चित्र तुम्हाला अगदी बरोबर दिसेल ते वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसेल. तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये लोक नाराज झालेली दिसतील, तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये लोक चिडून घरी बसलेली दिसतील किंवा आमदार खासदाराची गाडी फोडायला गेलेली दिसतील. पण वंचित बहुजन आघाडीमध्ये असं झालेलं नाही. वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीमध्ये एकमेव असा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि आम्ही हे ठरवले की बाहेरनं आमदार येऊ देत, खासदार येऊ देत, आमदाराचा पोरगा येऊ देत, अमित शहाचा पोरगा जय शहा येऊ देत, त्याला तिकीट वंचित मध्ये नाही म्हणजे नाही. वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत पक्षासाठी आंदोलनं केली आहेत, पक्षासाठी कामं केली आहेत, पक्षासाठी संघर्ष केलाय, आणि ज्या ज्या लोकांनी इमाने एक बारे वंचित बहुजन आघाडीचे निष्ठेपणी काम केलंय, त्या त्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये केलंय. आणि म्हणून मी इकडच्या प्रस्थापित पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की भावांनो, तुम्ही गंमत समजून घ्या. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची की मित्रांनो, तुमचा गेम झालाय आज हे समजून घ्या. तुम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या, तुम्ही पक्षासाठी आंदोलनं केली, तुम्ही पक्षासाठी संघर्ष केला, तुम्ही आमदार खासदार निवडून द्यायला तुमच्या पक्षासाठी मेहनत केली. पण जेव्हा तुमची निवडणूक आली, जेव्हा तुम्हाला तिकीट मिळायची संधी आली, तेव्हा आमदार आणि खासदारांनी पैसे घेऊन तिकीट वाटलेत. आणि दुसरी चित्र तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसेल. इकडे पैशावरती तिकीट मिळत नाही, तर इकडे कार्यकर्त्याला संघर्षावरती तिकीट मिळतं. हा वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे. आणि त्याच्याहून पुढे मी जाऊन सांगतो, मागच्या विधानसभेमध्ये 36 उमेदवार हे युवकांना उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने विधानसभेमध्ये केलं होतं. आणि ह्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 50% जास्त उमेदवारी ही युवकांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलंय. आणि त्यातले एक आपल्या सर्वांसमोर उभे पण आहेत. 24 वर्षाचे उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने उभे करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मागच्या नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीला खूप मोठं यश आलेलं आपल्याला दिसतं. पण त्याच्या मागे पण समजून घ्या, इथे वरती फोटो लागला, अरुण आबा जाधव कोल्हाटी समाज नगरसेवक झाले. कांधारमधनं वैदू समाज, वडार समाज, या समाजाची ज्यांची इकडचे प्रस्थापित गिनती पण नव्हते करत, अशा समाजांना फक्त तिकीट द्यायचं काम नाही केलं बाळासाहेबांनी, तर त्यांना तिकीट दिलं, त्यांना ताकद दिली, त्यांना बळ दिला, त्यांच्या मागे ही कार्यकर्त्यांची फौज उभी केली आणि त्यांना निवडून देऊन आणून आज एक वैदू समाजाचा, एक कोल्हाटी समाजाचा, एक वडार समाजाचा जर नगरसेवक निवडून आला असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीमुळे झाले. आणि मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने काम करायचं. सोलापूरमध्ये सुद्धा वडार समाजाला, कैकाडी समाजाला, मायक्रो ओबीसी समाजाला, मुसलमान समाजाला, लिंगायत समाजाला, धनगर समाजाला तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलंय. आणि मी तमाम वंचित बहुजन समाजांना एवढीच विनंती करतो की आज आपल्या बरोबर उभा राहणारा, आपल्या सुखादुखामध्ये उभा राहणारा, तुमच्या आडी अडचणीमध्ये, अन्याय अत्याचारामध्ये उभा राहणारा, आणि नुसत्याच कठीण काळामध्ये नाही तर निवडणुकीच्या वेळेमध्ये आपल्याला तिकीट देऊन आपल्या समाजाचे उमेदवार निवडून आणणारा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून मी तमाम बहुजन समाजाला एवढीच विनंती करतो की आपण आपला पक्ष कोणता आहे ते ओळखा आणि या शामिल व्हा. या पक्षाचे दरवाजे आपल्यासाठी कायम स्वरूपी उभे आहेत. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना मला सोलापूरकडे यायचं. गेले 10 वर्ष इकडे भाजपवाल्यांनी, काँग्रेसवाल्यांनी ओरडून ओरडून ढिंडोरा पिटला,
की सोलापूर स्मार्ट सिटी केली, सोलापूर स्मार्ट सिटी केली. काय घंटा स्मार्ट सिटी केली या लोकांनी इकडे. आणि मला सर्वात पहिले एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगू देत की 5 बिनडोक लोक एकत्र आली आणि नाव स्मार्ट दिलं तर तो माणूस स्मार्ट होत नाही, ते शहर पण स्मार्ट होत नाही. तुम्हाला एक गार्डन बांधून त्याच्या भोवती 5 खांब बांधून एक कारंजा टाकून थोडं सुशोभीकरण केलं तर त्याला कुठेही स्मार्ट सिटीचा आराखडा मानत नाहीत आणि त्याला स्मार्ट सिटी बोलत नाहीत. तुम्ही IT प्रकल्प आणताय की नाही, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्रकल्प आणताय की नाही, IT सेक्टर तुमच्या शहरात उभं राहतंय की नाही, तुमच्या शहरात नवीन कंपन्या येत आहेत का, तुमच्या शहरात नवीन प्रकल्प येत आहेत का, तुमच्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिझनेस येत आहेत का, आंतरराष्ट्रीय दर्जाचे फॉरेनचे युनिव्हर्सिटीज किंवा महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीज तुमच्या शहरात उघडतायत का, याच्यावरनं ठरतं की आपलं शहर स्मार्ट सिटी आहे की नाही. आणि जर आपण हे आराखडे बघितले तर गेल्या 10 वर्षांमध्ये एकही नवीन कंपनी किंवा एकही नवीन फॅक्टरी ही सोलापूरमध्ये चालू झालेली नाही. IT सेक्टर चालू करणार म्हटले, पण ज्या पोरांनी ज्या विद्यार्थ्यांनी ITचं शिक्षण सोलापूरमध्ये घेतलं ते स्वतः आता पुणे मुंबईला नोकरी करायला किंवा बँगलोर हैदराबादला नोकरी करायला जातात. एक चांगलं दर्जेदार हॉस्पिटल नाही, एक महाराष्ट्राच्या दर्जाची किंवा भारताच्या दर्जाची मोठी युनिव्हर्सिटी इकडे उभी झालेली नाही. आणि जर आपण हे सगळं करायला कमी पडत असलो तर नाव स्मार्ट सिटी दिलं तरी आपण स्मार्ट सिटी होत नाही, हे मला आपल्या सर्वांना सांगायचं. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447745500 आणि 7447745501.